आपण तिथे जाऊन पण बोलू शकतो. तिकडे आपलं चालत जावं लागेल, बट तिथे जायला तिथनं पण व्ह्यू घेऊ शकतो. हॅलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल जिसका नाम है व्हिडिओ ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आहे आपला डे 8 म्हणजे दिवस 8वा ब्लॉगचा. तर आज चाललो मी फवारणीला परत एकदा. तर बघत राहा आजचा ब्लॉग कंटिन्यू. देखीए आजचे ब्लॉग में क्या क्या होता है. बघूया आज काय नवीन कंटेंट भेटतोय. सूर्य बघू शकता तुम्ही, उगवलाय चांगला. आणि आजच्या दिवसाची सुरुवात गुड डे खाऊन झालेली आहे. अबे दरवाजा नाही भेटाय का. तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. चला भेटू आपण नंतर. काही सकाळ सकाळ गुड मॉर्निंग. और सकाळ सकाळचं वातावरण बघा काय होतंय ते जबरदस्त. व्हॉट अ व्ह्यू. तर गाईस, तिथपर्यंत कोण चॅनलवरती नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा. आपले अजून ब्लॉग येतील त्याच्याने कोणाला नोटिफिकेशन जातील. सो कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. तर गाईस, ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आलेला रस्ता लय डेंजर आहे भाई. गाईज, सकाळपासून काहीच कंटेंट भेटला नाही. सो आता जिथे मी आलो ना फवारणीला, तिथं आता आलोय. बघूया काय भेटतंय कंटेंट. भाई इकडे काय समुद्र आहे का काय तेच समजेना. हे बघा, व्हॉट इज दिस. अबे खाड़ी है इधर. हम कंटेंट के लिए किधर भी जाएंगे तो हमको कंटेंट मिलेगा. और बनाएंगे तो बन सकता है, नहीं बनाएंगे तो क्या कुछ नहीं हो सकता है. हो बघा, समुद्रच वाटलं मला पहिल्यांदा. झोपलो होतो पद्धतशीर, आता उठलो. अजूनपर्यंत व्हिडिओ नाही मी पण बनवले. म्हणजे ब्लॉग चालू तुम्हाला लक्षात नव्हता की आपला ब्लॉग करायचा आहे. आणि भाई आज आपलं म्हणजे अजून 8वा ब्लॉग ना. 22 दिवस ब्लॉग स्किप नाही, 22 दिवस ब्लॉग स्किप नाही करायचा बरोबर. तर आपल्याला कंटिन्यू करायचं आहे अजून. सो तिकडचा व्ह्यू घेऊया आणि चला. इथं ब्रिज आहे भाई. लोकेशन वाव, व्हॉट अ व्ह्यू. काहीच खतरनाक व्ह्यू होतो. जाऊया आपण, थोडे रस्ता आहे इकडे, जाऊया. दुपारचे वाजलेत 3. तर जेवलो बिवलो आणि म्हटलं जाऊया व्हिडिओ करायला. बोट, छोटीशी बोट आहे. ए भाई बोट है इधर. काय तिथं आल्यानंतर लोकेशन बघा काय ते भाई. हे बघा, व्हॉट अ व्ह्यू. इथे बोट आहे, घेऊन जाऊ शकतो आपण. हे बघा, मी त्या डिंगणीमध्ये व्ह्यू बघा. खतरनाक म्हणजे जरा मस्त वाटलं इथं आल्यानंतर. तर बघू शकता इकडचा व्ह्यू. व्हॉट इज दिस व्ह्यू. आपण तिथे जाऊन पण बोलू शकतो. तिकडे आपलं चालत जावं लागेल, बट तिथे जायला तिथनं पण व्ह्यू घेऊ शकतो इकडच्या खाडीचा किंवा ह्या नदीचा. नदी नाही म्हणता, खाडीच म्हणता येईल. कारण नाक बसले पूर्ण. गाईच सर्दी झाली जोरात, काय बोलायला पण जमत नाही व्यवस्थित. गाईच बस चालले बघा. आता कुठे जाणार मासे पकडायला. होय होय, एका हाताने बोटी चालवत आहेत बघा. बॅलेन्सिंग बघा गाईचं बघा. आता चाललेत बघा. अजून पण ते एकाच हातात चालवत आहे बघा.
तेच कलाकारी अजून पण ते एका हाताने चालवत आहेत. पहिल्यांदा हा ब्रिज नव्हता माहिती, इकडून ते पलीकडे जायचे बोटी घेऊन, आणि आता काय ते बोट घेऊन नाही, आता काय ब्रिज झाला आहे, आता काय रस्त्याचा विषय नाही, आता काय गाड्या पण आता चालत पण जाऊ शकतो आपण. तर चला लेट्स गो, आपण इथल्या व्ह्यूची मजा घेतलेली आहे. चला तर काय फायनली मी आलो आहे ब्रिजवरती. बघू शकता डोळ्यावरती ऊन येते. हे बघा क्वालिटी असते ना भाई, ते बोलायचं नाव नाही, इज्जत. आता बोटी बघा फुल एकदम बारक्या बारक्या एकदम दिसत आहे बघा, ते छोट्या छोट्या बोटी. तो तिकडे कोकण रेल्वेचा ब्रिज, खाली नदी आहे. मोबाईल नीट पकडतो भाई. हिरवगार वातावरण आहे. XX जर झूम असतं ना तर तुम्हाला दाखवलं असतं ब्रिजवरनं ट्रेन जाताना. तर नाही आले नाही पण दाखवले असते, तरी पण तुम्हाला तर व्ह्यू दाखवतो मी. हे बघा गाईज, आता आपण बरोबर डिंगनी ब्रिजच्या मधोमध आहे. संध्याकाळचा व्ह्यू आहे ना, संध्याकाळचा भाई खतरनाक, पण माझा एवढा टाईम नाही इथे थांबायला. आता आपण बरोबर सेंटरला आहे, तेव्हा तिकडून इकडून बरोबर सेंटर. हा सेंटरपेक्षा जरासा ह्या साईडला आहे आपण, म्हणजे अपोजिट साईडला जास्त आहे. ते बघा आपण तिथनं व्हिडिओ सांगितलं होतं की आपण बरोबर ब्रिजवरती जाऊ शकतो बाई, म्हणजे जाऊया आपण तिथला व्ह्यू घेऊया असं बोललो होतो. ते बघा इकडच्या बोटी, इकडे अशी खाडी आहे. सो हा आहे डिंगनी ब्रिज, अशा प्रकारे आपण बघितला आहे. चला लेट्स गो, आता आपण आपलं काम करूया. काहीच थकवा जाणवतो कारण का सर्दी आणि भरपूर हे काय म्हणतात, सर्दी आणि डोकं होतं जाम, त्याच्यामुळे आवाज पण व्यवस्थित येत नाही, म्हणजे ब्लॉगमध्ये जोश असा येत नाही असं तुम्हाला वाटतं असेल. सो हे बघा काय व्ह्यू येते. संध्याकाळ झालं असतं ना भाई तर लय भारी दिसलं असतं, सनसेटच्या टायमिंगला आपण आलो असतो ना. पण आता मला तेवढा वेळ नाही भाई, कारण का तेवढा काहीच आपला वेळ नाही आहे, त्याच्यामुळे आपण जो काय आहे तो असाच व्हिडिओ बनवूया आणि आपण इतना निघूया, रवाना होऊया. तर चला देखते हैं और क्या क्या मिलता है आज के दिन में ब्लॉग करने के लिए. ह्या ब्रिजवरनं मगापासून ब्लॉग करतो आहे, फक्त एक रिक्षा फक्त गेली क्रॉस करून. फुल इज्जत भाई, फुल इज्जत. अजूनपर्यंत दुसरी कुठली गाडी आली नाही, एक फक्त रिक्षा फक्त गेली पूर्ण तिथनं जाऊन इथे येईपर्यंत. परत नशीब है अपना अच्छा तो क्या करेगा सच्चा. नाही कुछ तो गलत हुआ. हे बघा इकडे भाजी वगैरे केली जाते फक्त, काय हिरवगार वातावरण आहे भाई. आणि इकडे डिंगनी मार्केट आहे. हे बघा इथं दुकानं आहेत. सो गाईज आपण आलो इथनं, बघू शकता डिंगनी बीच. चालायचं भरपूर आहे, जवळ टोटल मी काय म्हटलं तरी 2 किलोमीटर तरी प्रॉपर चाललो आहे, जास्त पण कमी नाही. तर चला दमलो आहे खूप चालून. पुरा चढच आहे तो, कुठेच चढ वरती आहे पाडान चढ, बेकार एकदम बेकार लेवलचा चढ आहे. तिकडे लावली आपली गाडी. तर फायनली काय आपण पोहोचलो आहे आपल्या गाडीजवळ. ते बघा दिसतंय तुम्हाला पांढरे नीली टाकी. उधर है अपना गाड़ी, उधर जाके अभी बैठेंगे और देखते रहो ब्लॉग, और कुछ करेंगे आज के ब्लॉग में. अभी तक तो 3:30-4 बजा है, बाद में देखते हैं क्या क्या होता है. और निकालो हम फाइनली इतना. चलो अभी स्टार्टिंग, चलो. शायरी क्या लग रही है. नंगा कौन जा रहा है इधर. गाड़ीचे हालत लय बेकार झाले आतमध्ये. एंट्रेंस लय डेंजर कुछ झाले. तो उसको हम बूट मत देखो, हमारे इधर करो. ये देखो वैक्यूम क्लीनर मारून क्लीन करूया. चला निघालो आता आम्ही इथनं. गाईज आता आपण झालो फ्री. तर आपलं एंट्रेन्स जरा क्लिनिंग करायचं आहे बघा, काही डेंजर झालं आहे. सो चला करूया आपण. तर आता मी चाललो आहे घरी. लेट्स गो. केलं आहे गाडीमध्ये आणि आता आपल्याला रॅम्पवर घेऊन जायचं आहे. रॅम्पवर गेल्यानंतर आपलं ये इसको क्लीन करना है पहले भाई, बहुत गंदा हुआ है. चलो अभी गाडी चलाते. तर गाइस हे बघा क्लीन वगैरे झालं आहे चकाचक. सो अभी चलते
अभी तो ब्लॉग का एंड करेंगे बाद में. हे बघा ब्लॉगचा एंड करूया नंतर. एकदम चकाचक क्लीन करून झालं आहे. आता चला आपण जाऊया. बघा काय लाईट वाटते बघा. राच रूच करते. तर गाईज डे 8 ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण डे 9 ब्लॉगमध्ये. तर तब तक के लिए बाय अँड टेक केअर.